तुम्ही जेव्हा जेवता किंवा काहीही खाता ते तुमच्या घशाखाली उतरतं का तोंडातच राहतं? कारण तुमचं शरीर एवढं कॅपेबल आहे का की तुम्ही जेव्हा तोंडात जेवण ठेवता ते गळ्याखाली जाण्याची शक्ती तुमच्या शरीराकडे आहे का? किंवा तुम्ही स्वतःच्या पायावर व्यवस्थित दोन्ही पायावर चालू शकता का? तुम्ही स्वतःचे हात मूव्ह करू शकतात किंवा हाताने काय कामं करू शकतात का? हाताची मूवमेंट होते का? हे क्वेश्चन्स मी तुम्हाला यासाठी विचारलेत की रिसेंटली जसं मी सांगितलं की माझं मांजराचं पिल्लू डॉलर हल्लीच देवाघरी गेलं. ते खूप आजारपणात देवाघरी गेलं. त्याला असा आजार झाला होता की हळूहळू ॲक्च्युली डिटेल्स सांगू नये, बट मला ह्यासाठी सांगायचं आहे कारण खूप महत्त्वाचा बोध याच्यातून मिळतो की डॉलर जेव्हा आजारी होता तेव्हा तो शेवटी ना त्याचा तो जेव्हा अन्न शेवटी तोंडात ठेवायचा ना तर त्याला गिळायला येत नव्हतं. मग शेवटी आम्ही लिक्विड त्याला देत होतो. म्हणजे आपण जे सॉलिड फूड खातो, पिष्टमय पदार्थ खातो ते त्याच्या घशाखाली उतरत नव्हते, म्हणून लिक्विडच्या फॉर्ममध्ये आम्ही ते देत होतो. नंतर तर त्याला ते गिळायलाही होत नव्हतं. जर अन्नच पोटात नाही जाणार तर कोण कसं जगेल? सेकंड थिंग, हळूहळू शेवटच्या काही दिवसात त्याचा एक पाय जो होता तो निकामी होत गेला. म्हणजे तो वर्क करत नव्हता. 4 पाय असतात मांजरांना. एक दिवस 1 पाय चालत नव्हता, मग तो 3 पायावर चालायचा, मग नेक्स्ट डेला मागचे 2 पाय चालत नव्हते, मग पुढच्या 2 पायावर चालत होता. पुढच्या दिवशी पुढचा एक पाय चालत होता, मग तो एका पायावर, मग नंतर 4ही पाय त्याचे चालत नव्हते, मग तो एकाच जागेवर होता. सो हळूहळू आज मला सकाळी मी मेडिटेशन करत होते तेव्हा मला असं जाणवलं की हा कंटेंट आला मला की अरे आपण तर किती लकी आहोत की आपण जे जेवतोय, तोंडात जे घास घालतो तो गिळू शकतोय. आपण आपल्या पायावर चालतोय, उभं राहतोय, धावू शकतोय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं की तो खातोय, तो गिळत नाही, त्याला एक पाय त्याचा निकामी होत चाललाय, मग तो उरलेल्या पायांवर चालायला प्रयत्न करतोय. सो ते त्याच्या बाबतीत त्याच्या आजारपणामुळे होत होतं. मग XYZ आजारपण असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही देवाकडे कृतज्ञता किंवा थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण जेव्हा एखादी गोष्टी असते आपल्याकडे, दररोज आपल्याला मिळत असते, त्याला गृहीत धरून नाही चालत. कारण मी स्वतः पाहिलं आहे की लहान मांजर हे आपल्याच कुटुंबाचा भाग असतो आणि जेव्हा त्याच्यासोबत हे असतं ते मला आज विचार आला की अरे वा, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी किती सहजरित्या देवाने दिल्यात आणि जन्मापासून प्रत्येक दिवसाला आपल्याला त्या गोष्टी मिळत आहेत आणि आपल्याला त्याची किंमत नाही आणि जाणीवही नाही आहे की इट्स अ बिग थिंग. तुम्ही जो तोंडात घास ठेवताय तो आपण जिवंत कशामुळे राहतो? तर अन्नामुळे. अन्न पोटात गेल्यामुळे एनर्जी मिळते आणि ते एक कारण आहे आपण जिवंत राहण्यासाठी. जर तुम्ही अन्न तोंडात टाकलं आणि ते खालीच जात नाही, गिळूच शकत नाही, तर तुम्ही जिवंत कसे राहणार? ही खूप मोठी गोष्ट तुमच्याकडे देवाने दिली आहे. शिवाय हातपाय चालणं ही खूप मोठी गोष्ट दिली आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची कामं करू शकतात किंवा तुमचं शरीराचे ते पार्ट हेल्दी आहेत. सो बी ग्रेटफुल. तुम्ही थँकफुल राहिलाच पाहिजे. सो नक्कीच स्वतःच्या जीवनात एक क्षण थांबा आणि मग त्या छोट्याशा मांजराचं पिल्लूचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा की त्याला या गोष्टी शेवटी आजारपणात होत नव्हत्या, XYZ आजार, पण आपल्या देवाने ह्या गोष्टी जन्मापासून दिल्या. त्याच्यासाठी दररोज 1 मिनटं काढून कृतज्ञता नक्कीच दिली पाहिजे की आपण खातोय ते आपल्या घशाखाली जात आहे, आपण गिळू शकतो, आपले हातपाय काम करत आहेत. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. सो डॉलरकडनं ही एक मोठी गोष्ट मी शिकले, ती मला तुमच्यासमोर मांडायची होती. सो आय होप तुम्हाला ह्याचं महत्त्व कळलं असेल. सो नक्कीच दररोज ह्या गोष्टीसाठी थँक्यू बोला देवाला. ह्या गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. सो डॉलरच्या इन्सिडेंटने मला या गोष्टीची तीव्र जाणून केली जेव्हा मी ह्यातून खूप जवळून गेले. सो नक्कीच दररोज कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या हेल्दी शरीरासाठी. तर देवा तुमच्याकडे काय आहे? तुम्ही जेव्हा कंटाळून म्हणाल माझ्याकडे काय, तर तुमच्याकडे हे तुमचं शरीर हेल्दी आहे, जे काही हातपाय चालत आहेत. सो खूप महत्त्वाची गोष्ट, कारण मी बघितलं आहे त्याचं कसं होत गेलं. सो
तुमच्याकडे ते जन्मापासून आहे, दररोज आहे, तो नक्कीच थँक्यू बोला. मी दीपा, ऑथर ऑफ 4 बुक, पैसा आणि श्रीमंती, प्रारंभ पार्ट 2, प्रारब्ध, पापा कहते बडा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. ही 4ही पुस्तकं तुम्हाला मिळतील ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय.